नमस्कार, मी स्वप्नाली. तुम्ही बघत आहात आपले बदलापूर. आपण आत्ताच्या क्षणाला लाईव्ह आलेलो आहोत. यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे आता 10:44 जे आहेत रात्रीच्या सुमारास टाइम झालाय आणि आत्ताच्या क्षणाला आपल्याला अशी माहिती मिळाली आहे की बदलापूर जवळ आंबेशिव या ठिकाणी आपण बघत आहोत की बिबट्याचा वावर जो आहे आपल्याला बघायला मिळतोय. आणि नुकताच काही मिनिटांपूर्वी जे आहे आंबेशिव येथील एका फार्म हाऊसमध्ये बिबट्या घुसला आणि त्या ठिकाणी कुत्रा होता. त्या कुत्र्याची शिकार जी आहे त्या बिबट्याने केलेली आहे अशी माहिती आपल्याला मिळाली. आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा जे आहे वन विभागाचे अधिकारी सर्वच त्या ठिकाणी पहिल्यापासूनच आहेत. पुन्हा एकदा त्यांनी जनजागृती जे आहे आता आंबेशिवमध्ये सुरू केलेली आहे. आपण खरंच एक सर्वात महत्वाचं जर या ठिकाणी बघत असाल तर बिबट्या गेल्या कित्येक दिवसांपासून जो आहे आंबेशिवमध्ये असलेला आपल्याला बघायला मिळतोय. भीतीचं वातावरण संपूर्ण आंबेशिव परिसरामध्ये आहे आणि अशाच मध्ये जसं आपल्या सीमेवरती आपले जवान आपली रक्षण करत असतात तशाच पद्धतीचं रक्षण कुठेतरी या ठिकाणी वन विभागाचे अधिकारी जे आहेत ते आंबेशिवमधील संपूर्ण गावकऱ्यांचं करताना आपल्याला बघायला मिळत आहेत. आता 11:15च्या सुमाराचा वेळ झालेला आहे आणि 20-25 मिनिटांपूर्वीच जे आहे आंबेशिव येथील एका फार्म हाऊसमध्ये बिबट्या घुसला आणि त्या ठिकाणी त्यांनी कुत्रा जो आहे त्या कुत्र्याला तोंडात घेऊन जो आहे तो गेलेला आहे आणि त्याची शिकार जो आहे तो करतोय अशी माहिती आपल्यापर्यंत आली. अशा एवढ्या रात्रीच्या वेळेस सुद्धा आपले जे वन विभागाचे अधिकारी आहेत वैभव वाळिंबे सर आणि त्यांच्या सोबतच त्यांचे जे संपूर्ण टीम आहे तर ती संपूर्ण टीम त्यांची आपल्याला आंबेशिवमध्ये आता एवढ्या रात्रीच्या वेळेस सुद्धा पुन्हा एकदा जनजागृती करताना बघायला मिळते. खरंच आपण त्यांच्या कार्याला खरंच जो आहे सलाम केला पाहिजे. त्याचबरोबर शासनाला देखील विनंती केली पाहिजे की आपण बघत आहात की आता बिबट्या जर कधी आंबेशिव सारख्या परिसरामध्ये घुसलेला आहे तर त्या बिबट्याला पकडण्यासाठी किंवा जे काही वन विभागाचे कर्मचारी आहेत अधिकारी आहेत त्यांना ज्या काही संरक्षणासाठी जे काही हत्यार असू द्या किंवा त्यांच्या स्वतःच्या प्रोटेक्शनसाठी जे काही साहित्य दिले गेले पाहिजे ते कुठलेही आपल्याला त्यांच्याकडे बघायला मिळाले नाही. आपण खूप वेळेला गेलो मात्र त्यांच्याकडे फक्त हातामध्ये आपल्याला काठ्या ज्या आहेत त्या बघायला मिळाल्या. मग कुठेतरी या ठिकाणी काय बोलावं आता खरंच हे सुचत नाहीये की जर ते जनतेसाठी नागरिकांच्या संरक्षणासाठी वन विभागाचे अधिकारी आंबेशिवमध्ये पहिरा देत आहेत. आंबेशिवमध्ये आपण बघत आहात आता 11:15च्या सुमारास टाइम झालाय. बिबट्या त्या ठिकाणी शिकार करतो आहे. अशामधून नागरिकांना सतर्क करण्याचा त्या इशारा देत आहेत. म्हणजे त्यांच्यासोबत वन विभागाचे जे वैभव वाळिंबे आहेत अधिकारी आहेत मुख्य अधिकारी त्यांच्यासोबतच त्यांची संपूर्ण टीम त्या ठिकाणी आहे आणि त्यांच्यासोबत 2 वन विभागाच्या महिला सुद्धा आपल्याला महिला कर्मचारी अधिकारी सुद्धा जे आहेत त्या तिथे त्यांच्या टीममध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. त्या 2 महिला कर्मचारी जे आहेत वन विभागाच्या त्या सुद्धा त्यांच्यासोबत आता सुद्धा तिथेच आहेत आणि नागरिकांना आवाहन करतायत, नागरिकांना जनजागृती करतायत की बिबट्याचा वावर वाढलाय, बिबट्या शिकार करतोय, तुम्ही स्वतःची काळजी घ्या. लहान मुलांना सतर्क करण्याचं ते काम करतायत. मात्र त्या टीमसाठी जे आहे जे काही संरक्षण कवच असू द्या त्यांच्यासाठी साहित्य असू द्या ते काही बघायला मिळत नाहीये. फक्त त्यांच्याजवळ जे आहे एक काठ्या जे आहेत त्यांच्या हातामध्ये देण्यात आलेल्या आहेत. पण आपण सर्वांनी नक्कीच जे आहेत त्यांच्या कार्याला खरंच सलाम केला पाहिजे. आणि तुम्हा सर्वांना एक विनंती आहे की तुम्ही आंबेशिवमध्ये जर जात असाल तर कृपा करून स्वतःची काळजी घ्या, कुटुंबाची काळजी घ्या. जर तुम्ही आंबेशिव या ठिकाणावरून हा व्हिडिओ बघत असाल तर आपण बघत आहोत की आंबेशिवमध्ये जे आहे फक्त जास्त करून बिबट्या कुत्रा जो आहे श्वान जो आहे त्याची शिकार करताना आपल्याला बघायला मिळतो आहे. फक्त जे काही श्वान असतील त्यांची शिकार तो करतो आहे, बकऱ्या असतील त्यांची शिकार करतोय, शेळ्यांची शिकार करतो आहे. म्हणजे जनावरं जे आहेत त्यांची शिकार बिबट्या करतो आहे सध्या. पण तरी सुद्धा तुम्ही तुमचे लहान मुलं असतील त्यांना कोणालाही एकट्याला सोडू नका. कारण आत्ताच्या क्षणाची ही बातमी मिळाली आपल्याला. फार्म हाऊसचं नाव आपण काही कारणास्तव या ठिकाणी सांगत नाहीये पण फार्म हाऊसमध्ये जे आहे जे काही जण गेले असतील फार्म हाऊसमध्ये एन्जॉय करण्यासाठी. आपण बघतोय आता पुढे शनिवार रविवार सुद्धा येतो आहे तर तुम्ही सुद्धा जर कुठल्याही फार्म हाऊसमध्ये एन्जॉय करण्यासाठी जात असाल आंबेशिवला असू द्या
किंवा जवळपास असू द्या, तर स्वतःची काळजी घ्या. आणि ज्या वेळेस रात्रीचा टाइम असतो किंवा काय, तर आजूबाजूला फिरत असताना सुद्धा तुम्ही सर्वांनी काळजी घ्यायची, कारण आत्ताची जी घटना घडली आहे अतिशय धक्कादायक घटना आहे. म्हणजे गेल्या कित्येक दिवसांनंतर आपण बघितलं होतं की आता थोड्या 2-3 दिवसांपूर्वी बिबट्याने जे आहे 12-12:30च्या सुमारास एका श्वानाला तो डायरेक्ट पकडून घेऊन गेला होता आणि त्याचं रक्त जे आहे, श्वानाचं रक्त देखील पूर्ण आंबेशू परिसरामध्ये बघायला मिळालं होतं. वैभव व्हॅन वैभवचं काय करतात बरं, फॉरेस्ट व्हॅन वैभव काय करतायत, सांगायला खरंच खूप आनंद होतोय की आम्ही वैभव वाळिंबे यांच्याशी कॉन्टॅक्ट पण केला आणि त्यांच्याशी संपर्क सुद्धा आम्ही साधला. त्यांची संपूर्ण जी टीम आहे ती पूर्ण टीम सर्व ठिकाणी पैरा देते आहे आणि सगळ्या ठिकाणी प्रयत्न करतायत. परंतु रात्रीच्या सुमारास आपण जर बघत असाल तर आपणही अंदाजा लावू शकणार नाही. आणि तो थोडासा आंबेशू म्हटलं तर थोडासा आपण गावाचा परिसर आहे, त्यामुळे बिबट्या कधी कुठून कसा येईल काहीच सांगू शकत नाही. परंतु आता या क्षणाला सुद्धा वैभव वाळिंबे आणि त्यांची संपूर्ण टीम जी आहे पुन्हा एकदा जनजागृती करते आहे आणि सर्वांना सतर्कतेचा इशारा देताना आपल्याला बघायला मिळते. म्हणजे आपण जशा पद्धतीने बघतो की सीमेवरती जवान आपली रक्षण करत असतात आणि तशाच पद्धतीचं रक्षण जे आहे आता आपल्याला वन विभागाचे अधिकारी आपलं करताना बघायला मिळत आहेत. त्यांची ड्युटी ते बजावतायत, मात्र त्यांच्या हातात फक्त काठ्याच बघायला मिळत आहेत. मग बिबट्याचं जे आहे आता हे असं वावर किती दिवस बघायला मिळेल, हा खरंच खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे. मात्र याच्यामध्ये सर्वांनी काळजी घ्यायची आहे. आंबेशूमध्ये जर तुम्ही राहत असाल तर कृपा करून रात्रीच्या वेळेस घराच्या बाहेर तुम्ही पडू नका. जर तुमच्याकडे जनावरं असतील तर त्यांची देखील तुम्ही काळजी घ्या. जर एखादं रूम वगैरे असेल तर त्याच्यामध्ये त्यांना रात्रीच्या वेळेस ठेवा. जर तुमच्याकडे शेळ्या असतील, बकऱ्या असतील त्यांना, आणि जास्त करून जे श्वान आहेत, भटके श्वान आहेत, त्यांना बिबट्या जो आहे तो टार्गेट करतोय, त्यांना घेऊन त्यांची तो शिकार करतो आहे. मग आता हे नेमकं किती दिवस चालेल ते सांगू शकत नाही, परंतु रात्रीच्या वेळेस बाहेर कृपा करून कोणी जास्त निघू नका आंबेशूला. जर तुम्ही बदलापूरवरून आंबेशूला रात्रीच्या सुमारास प्रवास करत असाल तर थोडीशी काळजी घ्या. एवढंच तुम्हाला फक्त सांगण्याची इच्छा आहे, कारण अतिशय भयंकर असा हा प्रसंग आहे. आता 2-3 दिवसापासून आपण बघितलं की आपल्याकडे काही अपडेट आला नव्हता आणि त्यामुळे असं वाटलं की बिबट्या जो आहे तो दुसरीकडे कुठे कदाचित निघून गेला असेल असं देखील संभावना जी आहे वाटत होती. परंतु पुन्हा एकदा बिबट्याने शिकार केली आणि काही प्रत्यक्षदर्शी जे काही त्या फार्म हाऊसमध्ये काही जण आलेले होते तर त्यांनी प्रत्यक्षदर्शांनी ते बघितलेलं आहे अशी आपल्याला सूत्रांनुसार माहिती मिळाली. त्यामुळे तुम्ही सुद्धा जर कुठेही फार्म हाऊसला वगैरेही जात असाल तर स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या. बाकी आपली वन विभागाचे जे काही अधिकारी आहेत वैभव वाळिंबे आणि त्यांच्या संपूर्ण टीमला खरंच ब्लेसिंग करूया, कारण त्याच्यामध्ये 2 महिला वन विभागाच्या 2 महिला अधिकारी कर्मचारी देखील आहेत की ज्या एवढ्या रात्रीपर्यंत त्या ठिकाणी त्यांची ड्युटी बजावताना आपल्याला बघायला मिळत आहेत. आणि हे प्रत्येक जो व्यक्ती आहे तो करताना आपल्याला बघायला मिळत नाही, मात्र त्यांच्या कार्याला खरंच आपण सलाम केला पाहिजे. कारण बिबट्याचं नाव जरी ऐकलं तरी अंगावरती काटा येतो आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा ते त्या ठिकाणी काम करतायत. जंगलासारखा परिसर आहे, आजूबाजूला ज्या ठिकाणी वस्ती आहे त्यांना देखील जनजागृती करतायत. तर तुम्ही सुद्धा त्यांना सगळ्यांनी सहकार्य करा. आंबेशूमध्ये जर तुम्ही राहत असाल, आजूबाजूच्या परिसरात राहत असाल तर तुम्हीही सर्वांना सहकार्य करायचंय. रात्रीच्या वेळेस घरात राहा, सुरक्षित राहा. आणि तुमच्यापर्यंत काही माहिती आली, तुम्हाला जर काही माहिती मिळाली बिबट्याबद्दल, कुठे काही दिसला काही, तर लगेच वन विभागाचे जे काही अधिकारी असतील त्यांच्यापर्यंत तुम्ही संपर्क करू शकता, त्यांचा पोहोचवू शकता. किरण वाघमारे, फॉरेस्टचे कर्मचारी काय करतायत? 10 ते 15 दिवस होत आले. आपण नक्कीच त्यांना उद्याच्या दिवशी जाऊन पुन्हा एकदा फॉरेस्ट ऑफिसर यांच्या सोबत जर सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. मात्र बिबट्याला पकडायचं म्हटलं तर तुम्हाला माहिती असेल की बिबट्याला पकडणं एवढंही सोपं नसेल. बिबट्याला पकडण्यासाठी आवश्यक जे काही सर्व अवजारं लागतात ते आपल्या वन विभागाकडे आलेले आहेत का, आपण ते सुद्धा उद्या जाऊन तपास जो आहे तो करूया. त्यांच्याशीही आपण संपर्क साधूया. त्यांना अजून काही आवश्यकता आहे का आपण तेही त्यांना विचारणार आहोत. कारण आता तर आपण एवढ्या दिवसांमध्ये फिरतोय तर आपल्याला फक्त त्यांच्याकडे जे फक्त काठ्या तेच बघायला मिळत आहेत. मग शेवटी कुठेतरी ते सुद्धा एक नागरिक आहेत, कुठेतरी ते सुद्धा एक सजीव आहेत, ते सुद्धा जीव आहेत, ते सुद्धा त्यांचा सुद्धा जीव आहे ना, वन अधिकाऱ्यांचा सुद्धा जीव आहे. मग त्यांचं प्रोटेक्शनचं काय? त्यांनाही त्यांच्या स्वतःची काळजी घेऊन नागरिकांचा बचाव करायचा आहे. तर आधी त्यांना किती कवच आणि काय काय त्यांना दिले गेलं पाहिजे.
परंतु काय माहिती सध्या काय सुरू आहे, आम्हाला काय माहिती मिळेल तर आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवू. अंबेशिवमध्ये असाल, तुमच्याकडे काही माहिती मिळाली तर आमच्या संपर्क क्रमांकावरती तुम्ही नक्कीच सांगत चला. 87 66 96 74 01. पुन्हा एकदा सांगतोय, 87 66 96 74 01. आणि सर्वात महत्वाचं अजून एक, सध्या आपण सोशल मीडियावरती व्हायरल होण्यासाठी स्वतःची सुरक्षा देखील विसरून जात आहोत. कुठेतरी आपला जीव देखील धोक्यात घालायला आपण कमी करत नाहीयेत. तुम्हाला जर बिबट्या दिसला तर उगाच त्याचा व्हिडिओ काढायच्या नादामध्ये स्वतःचा जीव धोक्यात घालू नका. अंबेशिवमध्ये राहत असाल, बिबट्या जरी दिसला तरी सुरक्षित ठिकाणी जाऊन बसा आणि फॉरेस्ट ऑफिसर जे आहेत, वन अधिकारी जे आहेत, त्यांना तुम्ही कॉल करा. नाहीतर आजकाल असंच होतं की आपल्याला एखादी गोष्ट दिसली की आपण तो व्हिडिओ काढण्याच्या चक्करमध्ये बसतो आणि असं खूप वेळेला होतं. तर एक जनजागृती म्हणून फक्त एवढंच सांगायचंय की जर तुम्हाला बिबट्या जरी दिसला तरी सुद्धा लवकरात लवकर सुरक्षित ठिकाणी जा आणि स्वतःचा देखील बचाव करा आणि वन अधिकारी जे असतील त्यांच्याशी लवकरात लवकर संपर्क करा. काळजी करू नका. बदलापूर पासून अंबेशिव जरा लांब आहे आणि आपले वन अधिकारी आहेत त्या ठिकाणी, पण तरी सुद्धा एक प्रशासनाला देखील एक कळकळीची विनंती राहील. गेल्या काही दिवसांपूर्वी देखील आम्ही एक व्हिडिओ प्रदर्शित केला होता, त्याच्यातही आम्ही तेच सांगितलं होतं की जे काही सकाळी पथदिवे असतात ते अक्षरशः बंद बघायला मिळतात, बंद अवस्थेत बघायला मिळतात. तर कृपा करून प्रशासनाला हात जोडून विनंती राहील की जोपर्यंत कमीत कमी कोयता गँग असू द्या नाहीतर ते बिबटे असू द्या, यांचा वावर बदलापूर, अंबेशिव यासारख्या सगळ्या शहरांमध्ये बघायला मिळतो आहे, कमीत कमी तोपर्यंत तरी तुम्ही आजूबाजू सगळ्याच परिसरांमधले जे आहेत पथदिवे हे चालू ठेवा, जेणेकरून अंधारात ज्या काही घटना घडतात, ज्या दिसू शकत नाही, त्या कमीत कमी उजेडात तरी दिसतील किंवा घडणार तरी नाहीत. तर कृपा करून जर तेवढं जरी झालं तरी प्रशासनाचं खूप मोठं सहकार्य होईल. आणि तुमच्या प्रभागात जरी पथदिवे वगैरे बंद असतील तर तत्काळ तुम्ही संपर्क करण्याचा जो आहे, जवळपासचे जे काही लोकप्रतिनिधी असतील त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करा. कारण अंधारामध्ये अनेक ज्या घटना घडत असतात, अनेक क्राईम घडत असतात, गुन्हे घडत असतात. असं काही होऊ नये यासाठी प्रशासन अजून पाहिजे तसे काम करत नाही. बरोबर आहे, पण नक्कीच आपण आपले वन विभागाचे जे काही अधिकारी आहेत, वैभव वाळिंबे, त्यांना खरंच आपण त्यांच्या कार्याला सलाम करूया. त्याच्यामध्ये 2 महिला अधिकारी कर्मचारी देखील आहेत वन विभागाच्या आणि त्या आपल्यासाठी त्या ठिकाणी आहेत, त्यांची ड्युटी बजावत आहे. त्यासाठी खरंच त्या रणरागिणींचं सुद्धा आपण कौतुक केलं पाहिजे. त्यांच्याकडे कर्मचारी कमी आहेत. किरण वाघमारे, त्यांच्याकडे कर्मचारी कमी आहेत, त्यांच्याकडे एक पिंजरा आलाय, पण तो पिंजरा नुसता आलाय म्हणून तो वाघ हे बिबट्या आहे, तो काही हे नाहीये, मांजर नाहीये की त्याला पकडलं की टाकलं त्या पिंजऱ्यामध्ये. तेवढं प्रोटेक्शन पाहिजे, तेवढं त्यांच्याकडे अवजारं पाहिजे त्याला पकडण्यासाठी, जाळ्या पाहिजे मोठ्या मोठ्या. आता ज्या वेळेला कवच पाहिजेत, काय काय नाही पाहिजे बिबट्याला पकडण्यासाठी, कर्मचारी किती पाहिजेत. आपण 1-2 व्हिडिओज बघितले असतील सोशल मीडियावरती, बिबट्याला पकडण्यासाठी किती फौज असते पूर्ण, तरी पण तो बिबट्या हातात येत नाही. मोठ्या मोठ्या बंदुकी असतात त्याला बेशूद करण्यासाठी. मग असं आपल्या वन विभागाकडे काही आलेलं आहे का, शासनाने काही दिलेलं आहे का, कुणास ठाऊक. बघूया नेमकं काय होतं ते. चला भेटूया पुढच्या बातमीमध्ये. तोपर्यंत शुभरात्री. स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या.